प्रामुख्याने ठाणे महानगरपालिकेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर आमचे कैलासवासी सतीश प्रधान साहेबांनी ही मॅरेथॉन स्पर्धा चालू केली होती आणि त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ह्या मॅरेथॉनला राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये परिचित केलं आणि त्यानंतर आमचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही मॅरेथॉन आता पुढे नेत आहेत आणि तुम्ही बघताय की फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील सगळे धावपटू सहभागी झाले होते आणि आनंदाची गोष्ट अशी तळागाळातले म्हणजे नाशिक असू द्या पालघर असू द्या म्हणजे आदिवासी जिल्ह्यांमध्ये ह्या मॅरेथॉन पोहोचलेली आणि ते क्रीडापटू ह्यामध्ये सहभागी झाले होते आणि जास्तीत जास्त बक्षीसं हे आदिवासी मुलांनासुद्धा किंवा विद्यार्थ्यांनासुद्धा मिळालेले आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमचे ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये भाग घेतला, काही कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांनी भाग घेतला। अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आमच्या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी केलेले आहे, क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेलं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। सकाळी 6 वाजता बरोबर 6च्या ठोक्याला आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हिरवा झेंडा दाखवून ह्या मॅरेथॉनला सुरुवात केली आणि ते खरं तर थांबणार होते पण श्रीनगर येथे असलेल्या कार्यक्रमामुळे ते त्यांना तिकडे जावं लागलं। परंतु मला ही संधी प्राप्त झाली की माझ्या हस्ते या बक्षीस समारंभाचं आयोजन महापालिकेने केलं, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। आणि ही मॅरेथॉन आम्ही महापालिकेमध्ये नगरसेवक असतानासुद्धा आम्ही धावपटू म्हणून सहभागी व्हायचो, आमचे एकनाथ शिंदे साहेब सहभागी व्हायचे आणि आज ही मॅरेथॉन एवढी मोठ्या प्रमाणावर पूर्ण देशामध्ये चांगली परिचित झालेली याचा आम्हाला अभिमान आहे। ते बघा ही काही मंत्र्यांची राज्यमंत्र्यांविरोधामध्ये तक्रार वगैरे आहे हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून माझ्याही वाचनात आले, परंतु शेवटी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सक्षम आहे त्या राज्यमंत्र्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून ते तोडगा काढतील, त्यामुळे त्या विषयाचं एवढं काही मोठं गांभीर्य नाही आहे। ते अंतर्गत पक्षाचा प्रत्येकाच्या बाब आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे की त्यावर तोडगा काढून राज्यमंत्र्यांचे अधिकार त्यांना कसे काय देता येईल। म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून देशाचे नेते आणि महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान असलेलं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेसुद्धा काल असं वक्तव्य करायला लागले की 2 लोक माझ्याकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आले होते आणि 160 जागा निवडून देऊ असं सांगितलं होतं आणि मी त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलो आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की त्यांच्यावर काय लक्ष घालायचं नाही, अशा प्रवृत्तीला काय थारा द्यायचा नाही। अहो तुम्हाला जर ह्या अशा प्रवृत्तीला थाराच द्यायचा नव्हता तर तुम्ही राहुल गांधींकडे घेऊनच मुळात कशाला गेलात आणि प्रामुख्यानं ते दुसऱ्या कुठल्याही नेत्याकडे न जाता तुमच्याकडेच का आले, काय ह्याच्यापूर्वी तुम्ही काय असं केलं होतं का? त्यामुळे ते लोक तुमच्याकडे आले कारण शेवटी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये होती आणि आता मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचं लोकांनी आम्हाला लाडक्या बहिणींनी आम्हाला एवढं मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 237 जागा आमच्या निवडून आलेल्या आणि चांगलं बहुमत प्राप्त करून दिलेलं आहे। मग लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते लोक तुमच्याकडे का आले नाही की तुम्हाला आम्ही जास्त खासदार निवडून आणून देतो म्हणून काहीतरी बोलायचं आणि ते मुख्यमंत्री बोलले ते बरोबर आहे की ती जी चीप आहे यांच्या डोक्यामध्ये असते ती आता कुठेतरी गहाळ झालेली आहे आणि त्यामुळे काही बडबड ही लोक करतायत। विरोधी पक्षाचे लोकांनी असे कुणाहीवर आरोप केल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही, त्यामुळे सकाळपासून कोणाचा तरी भोंगा चालू ठेवायचा त्यांचा प्रयत्न असतो आणि आम्ही विकासाकडे लक्ष देणारं आमचं मंत्रिमंडळ आहे। ह्या राज्यामध्ये चांगली प्रगती करणारं आमचं मंत्रिमंडळ आहे। आजही बघा एवढा मोठ्या ठाण्याचा कार्यक्रम असतानासुद्धा 1200 आमच्या पैलवानांना घेऊन एकनाथ शिंदे साहेब श्रीनगरला गेले आणि ज्या श्रीनगरला आता पर्यटक जात नाही आहेत परत त्या ठिकाणी पर्यटक जावे, देशाची प्रगती व्हावी, काश्मीरची प्रगती व्हावी हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी जात असतील आणि एक अतिशय चांगलं काम देशाला अभिमान वाटावा असं करत असतील तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। उलट हे काहीतरी 160 जागा निवडून आणण्यावर झाल्या, निवडणुका झाल्या, आमची सत्ता पण आली आणि चांगलं काम पण आमचं सगळं मंत्रिमंडळ करत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वायफळ गप्पा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी करू नये, निवडणुकीला अजून 4.5 वर्ष बाकी आहेत। हो यांना काय आता मोर्चा काढण्याशिवाय काय पर्यायच नाही राहिलेला आहे।
त्यांनी मोर्चे काढावे. गेली पुढले 4-4.5 वर्षांना मोर्चेच काढायचे, कारण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकांवर फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे. आणि तशा पद्धतीचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये चांगलं करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.